नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर स्वागत आहे। तर आजचा व्लॉग आहे एका तासात मी असं काय काम केलं ते 15 दिवसाची या कामाला सुट्टी आहे। ते ते काय काम केलं हे बघण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये दही कसं लावते ते पण दाखवलं आहे, तर तुम्ही पूर्ण व्लॉग बघा म्हणजे तुम्हाला समजेल। तर इथे संध्याकाळचा टाईम होता। संध्याकाळी आज स्वरा असली घरात की कॉफी लागते सगळ्यांना, मला चहा तिला कॉफी असं न करता मी सरळ कॉफी करते, म्हणजे ती पण पिते आणि मी पण पिते। श्रावणीला काय चहा कॉफी काहीच आवडत नाही। तर इथे आधी दूध तापवलं, दुसरं आता उन्हाळा चालू झाला आहे तर दुसऱ्या दिवशी मुलांना थोडं थोडं दही देते। त्याच्यामुळे कसं उन्हातून जे येणं जाणं होतं त्याच्यामुळे त्यांना खरंच खूप त्रास व्हायला लागला आहे। तर दही त्याच्यासाठी मी लावते, घरच्या घरीच लावते, मी बाहेरून आणत नाही। तर इथे आज मसाला करायचा होता, तर मसाल्यासाठी मी आधीच खोबरं किसून ठेवलं होतं। खोबरं किसून आधी ठेवलं की कसं ऐन टायमाला खोबरं भाजायला घ्यायला किंवा मसाला करायला बरं पडतं। तर इथे खोबरं छान असं खरपूस भाजून घेतलं। नंतर मग कांदा टाकला, कांदा खोबरं भाजेपर्यंत कांदा कापून होतं। तर नंतर कांदा टाकला, कांदा छान असा भाजून घ्यायचा होता। इथे खोबरं थंड करायला ठेवलं। खोबरं थंड व्हायला जास्त वेळ लागत नाही, पण कांदा थंड व्हायला वेळ लागतं। तर कांद्यात मी थोडंसं मीठ टाकते, कारण की 15 दिवस असतं आणि त्याच्यासाठी मला कांद्यात मीठ टाकलं की ते मसाला चांगला राहतो। आणि थोडंसं आलं टाकलं, ते आल्यासोबत चांगलं कांदा भाजून घेते आणि खोबऱ्यात मी थोडीशी लसूण टाकते, मग आलं लसणीची पेस्ट पण त्याच्यात होऊन जाते। तर इथे बाजूला भाकरीला तवा ठेवलेला आहे, भाकऱ्या पण हे बघा मी भाजून घेतल्या पटकन आणि खोबरं ठेवलं। इथं मसाला पण माझा एका साईडला झालेला आहे, कांदा भाजून घेतलाय, आता गार करायला ठेवते। तर आधी ह्याच्यात थोडंसं मीठ टाकते, पहिलं आधी पण आपण मीठ टाकलंय, आता पण मीठ टाकते, म्हणजे कसं 15 दिवस मसाला चांगला राहण्यासाठी, तर खराब न होऊ नये ह्याच्यासाठी मी मीठ टाकते, म्हणजे तो बरा पडतो। तर इथे कांद्यात मीठ टाकलेलं आहे आणि आता मसाला वाटून घेते। त्याच्या आधी भाजी घालून घेतली। आज वाटणाचीच भाजी करायची होती, मटकीची। थोडंसं मसाला टाकला की चव येते जराशी। सुकी संध्याकाळची भाज्या आम्ही खातच नाही, कारण की ओली भाजी सकाळची संध्याकाळची असली की सकाळची सुकी भाजी असते, मग दोन्ही टायमाला सुकी भाजी खायला मुलं कंटाळतात, म्हणून संध्याकाळची सुकी भाजी ओली भाजी असते आणि सकाळी सुकी भाजी असते। तर इथे खोबरं वाटून घेतलेलं आहे मी आणि आता कांदा वाटायचा आहे। तर त्याच्यासाठी मी त्याच्यात कोथिंबीर टाकली धुवून थोडीशी, आणि आपला गरम मसाला असतो ना, तो गरम मसाला टाकल्याने पण त्याची चव खूप वाढते। तर इथे कांदा पण वाटून घेतला आहे चांगला, कांदा वाटायला वेळ लागत नाही। तर हे बघा हे सगळं मिक्स करून घेतलं। काही जण ना हे असं कांदा खोबरा मिक्स करून ना एवढंच ह्याच्यात परत मिक्सरला लावत नाही, तर मी अजून एकदा मिक्सरला थोडं थोडं करून लावून घेते, म्हणजे मसाला एकदम बारीक होतो, अगदी एकजीव होण्यास पण ते मदत होते, म्हणून एकदा फिरवून घेते ना, असंच नुसतं फिरवून घ्यायचं, त्याने जरा बारीक पण होतो कांदा खोबरा, मिक्स पण चांगलं एकजीव पण होतं। तर हे बघा इथे वाटण मी तुम्हाला दाखवते काय फरक असतो तो। तर आणि जेवणात टाकले ना की वाटत पण नाही की ह्याच्यात मसाला टाकला आहे म्हणून। तर अशी भाजी कडधान्याच्या भाजीसाठी हे बरं पडतं। आणि आमच्याकडे संध्याकाळची कडधान्याचीच भाजी असते, त्याच्यासाठी मी ही पूर्वतयारी आधी थोडी करूनच ठेवते। तर नंतर जेवून घेतलं आणि गरम मसाला असं म्हणजे आपण लगेच केल्या खाल्ला ना की त्या मसाल्याची चवच छान लागते, म्हणून सगळ्यांच्या ताटात थोडा थोडा मसाला होता। आणि हे लिक्विड आहे ना, ह्याच्यामुळे माझं काम किचनमधलं ना अर्धं सोपं झालेलं आहे। तर हे लिक्विड मी असं मारलं की मिक्सर म्हणा एकदम चकचकीत निघतं। आणि नंतर गॅसवर पण मी हेच लिक्विड वापरते, परत स्टाईलवर पण वापरते। मी हे लिक्विड कसं केलेलं आहे हे तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज खाली कमेंट करा, मी नक्की तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन। तर हे लिक्विड मी स्टाईलवर वगैरे मारून घेतले। स्टाईलला दिवसभरात ना एकदा असा हात मारला ना की जरा ते छान दिसतात। तर इथे मसाल्याचा डबा पण छान असा पुसून ठेवला, आणि ही गॅसची भांडी रात्रीची हे जेवणाची भांडी घासताना मी एकदा घासून ठेवते, म्हणजे ती सकाळी व्यवस्थित दिसतात जरा।
आणि मुंग्या वगैरे होत नाहीत. तर इथे दही लावत होती. दह्यासाठी मी इथे एक चमचा दही घेतलं होतं, त्याच्यात कोमट दूध घेतलं. दही आधी डब्यात पूर्ण टाकलं ना 1 चमचा की छान असं फेटून घ्या आणि त्याच्यात मग कोमट दूध टाका. जास्त गरम पण नाही, जास्त गार पण नाही. कोमट दूध टाकलं ना की आपलं दही खूप छान होतं. तुम्हाला मी दाखवते पुढे कसं दही झालंय ते. तर इथे भाजी आणली होती धुवून ठेवली, कारण की आपल्याला सवयच आता कोरोनापासून झालेली आहे. काही भाज्या आणल्या की छान अशा धुतल्या की भाजी अशी फ्रीजमध्ये ठेवते. त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. हा बघा दही किती सुंदर लागले आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.